बघू शकता गाबुलीचे शिंगटे, चिवणे बोलतो आपण. साईज बघू शकता, बघू शकता अशा प्रकारे फोडायचे. अख्खेच गाबुलीत भरलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसं जिवंत होत आहे. त्याला चाकू बिकूची गरज नाही. सुंदर शकता मित्रांनो, हे आपण साफ केलेले चिचे एवढ्या याच्यातच आपला बाबू कालवून होणार आहे. हे बघू शकता. आणि आपण जरा सुकाच बनणार आहे, जास्त ढोकणे. कसा आहे सांग बघू का, कसं आहे. बघू शकता गाबुलीचे शिंगटे, चिवणे बोलतो आपण. चिचे आम्ही बोलतो यांना. आपण साफ करून दाखवू तुम्हाला यांना. हे साफ करायला घेतले, गाबुली भरलेली बघू शकता. गाळाने पकडल्यात आपण. हे पावसामध्ये काय व्हिडिओ जमली नाही आपल्याला गाडाला, पण याची झटपट तुम्हाला मी चिवण्याची तव्यावरती रेसिपी दाखवायचा प्रयत्न करेल. बघू शकता याला साफ करायची सोपी पद्धत आहे आपल्याकडे. टेक्निक हाताने धुण्या, चाकूनी असं न केना डायरेक्ट घे ना जवळ जरा. याला गाबुली नाही, बारीक आहे. कमी मोठा आहे का तो? तिथं आहे ना. बघू शकता अशा प्रकारे फोडायचे. अख्खेच गाबुलीत भरलेले आहेत. बघू शकता तुम्ही कसं जिवंत होत आहे. त्याला चाकू बिकूची गरज नाही. सोप्या पद्धतीने तुम्हाला साफ करायची आयडिया दाखवतो मी. गाबुली जे असले तरी पण पोटातली थोडी घाण असतेच त्यांना, कारण हे शिकारी मासे आहेत. गांडूळ बिंडूळ बारीक काय ना काय खातच असतात. पोटात असते त्यांच्या, साफ करायलाच लागते. बघू शकता मच्छी जरा साफ केलेली चवीला चांगली लागते. हे असे साईज बघू शकता. कमी मोठा आहे का शिवना हो. चिच्या जम्बो साईज. याला गाबुली नाही. नाही रे काही हो, घाण असल्यासाठी ती काढावंच लागते. सोपी पद्धत. नदीवर पण तुम्ही पकडल्या साफ करू शकता. याने गाबुली सोडले वाटतं. चाकूची गरज नाही. अशी टेक्निक ही साफ करायची. येतंय ना नीट. बघू शकता एकदम चकाचक साफ
खराब झालेला आहे. याचा मोठा आहे, त्याचे 2 तुकडे करावे लागतील. लय नाही, थोडेच भेटलेत मासे गळावरती, 6-7च आहेत, पण ते आपण पकडलेत हाताने स्वतः. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवतोय साप कसे करायचे. बरेच जणांनी मला सांगितलं चिचे साप कसे करायचे, मी तुम्हाला दाखवतोय. ह्याला आहे थोडी गाबोळी. बिना चाकूचे केस चिचे साफ करतोय बघा आपण, सोप्या आयड्या. जिवंत आहे तो मोठा. मोठा जिवंत आहे. मग जिमला जातो ना, व्यायाम करतो म्हणतो मोठा चिचे आहे. पाण्यामध्ये काय मासे उचलत असेल का तो, बिगडी बिगडी बारीक बारीक झाडांच्या वेला. असा असतो ना चिच्या मासा, शिंगट्या चिवणा बोलतो आपण. त्याच्या हे 2 कल्ले आहेत, हे 2 काटे, त्याच्यामध्ये ना तोंड असतो. हा इथे नख लावत आहे बाया तोंडाखाली, आणि हा दोन्ही नाकाने दाबून हा भाग ओपन करायचा, आणि हा ओपन करून ह्या घ्यायचा. अख्खा माशाचा पोट बाहेर येतो. सोप्या पद्धतीने आपण असा हाताने साफ करू शकतो. बघू शकता हे बघा, सोपी पद्धती साफ करायची बिना चाकूची. टेक्निकली जास्त मेहनत नाही लागत, फक्त जरा ते काटे सांभाळून बरोबर त्याच्या जॉईंटलाच नखाने कट मारायचं. बघू शकता मित्रांनो, या आपण साफ केलेले चिचे. या मोठा होता, चिवणे काही बोलतात त्याला. हा गोड पाण्यातले आहेत म्हणून आपण याला चिचे बोलतो, खाडीत असले त्याला चिवणे बोलतात. सो मित्रांनो, ह्या मोठा होता म्हणून याला आपण 2 तुकडे केलेत. आणि आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही आहे, फक्त लसूण वाटलं आहे म्हणजे टेस्टला आपण अख्खा लसूण. आणि काय लागणार आहे, मीठ आणि हळद. मीठ, हळद आणि लसणावर आपण करणार आहे, आणि तेलावर. आणि एकदम सोपी आणि झटपट रेसिपी होणार आहे. तो व्हिडिओ एंड परत बघा मित्रांनो. बघू शकता सो आपण घेतलं आहे, बघू शकता 2 पळी तेल घेतलं आहे. जास्त काय याच्यात आपण तामझाम ठेवणार नाही, जास्त काय टाकणार नाही, फक्त मीठ, हळद, मसाला आणि लसूण याच्यावर करणार आहे. थोडक्यात थोडी चिंच टाकली, आणि थोडी टाकणार चिंचेचा एखादा तुकडा, बस. बघू शकता वाटलेलं. तेल गरम झालं, लसूण टाकला, आहे. बघू शकता लसूण मस्त अशा प्रकारे परतून झालेला आहे आपला, मस्त स्मेल सुटलेला लसणाचा. आणि आता टाकू आपण हळद. हळद जास्त टाकली थोडी. मसाला टाकलाय, आणि चवीनुसार मीठ. ओके मग थँक्यू. एवढ्या याच्यातच आपला बाबू कालवून होणार आहे, हे बघू शकता. आणि आपण जरा सुकाच बनणार आहे, जास्त ढोकणे बनणार, रस्सा नाही टाकणार म्हणजे जास्त. असं तेलावरती मस्तपैकी भाकरीशी घ्यायला 1 नंबर. आपण जास्त वेळ बसलो नाही, कारण गांडूळ काय भेटत नाही आता गाळावरती. 10-12 गांडूळामध्ये तेवढे चिचे पकडलेत आपण शिवणे. तो माझं एकट्याचं काम झालेलं आहे अशा प्रकारे. आणि एकटा असल्यामुळे व्हिडिओ काय काढायला आपल्याला जमले नाही मासे पकडताना. घरी आणून तुम्हाला साफ करून दाखवलं. बरेच मित्रांनी मला सांगितले हे साफ कसे करायचे, त्यासाठी मी हे साफ करून हे व्हिडिओ बनवले, बघून घ्या. आणि मासे जास्त शिजत नाही ठेवायचे मित्रांनो, हे 5 मिनिटांमध्ये लगेच शिजतात. चिचांना थोडा वेळ लागतो. चिचांना थोडा वेळ लागतो, पण जास्तीत जास्त 10 मिनटं, त्याच्यावर मासे जास्त नाही ठेवायचे. बघू शकता तुम्ही. आणि आपण टाकूया थोडासा काय कोकम, चिंच, थोडी चिंच टाकली आंबट. सो बघू शकता उकळी आली कशी 1 नंबर. सगळे नाही, ग्रेव्ही नको मला जास्त, थोडी लाईट ग्रेव्ही. आता थोड्याच वेळात आपण 5 मिनिटातच आपला होईल. आणि गॅस मिडियमच ठेवला आपण, फास्ट नाही ठेवला. बघू शकता तुम्ही, बघू शकता झाकण काढले. झाले टेस्ट बरोबर. टेस्टसाठी आपण थोडा झाकण काढलेला. बघू शकता गाबोळी कशी आहेत ते 1 नंबर. सगळे गाबोळीचे चिवणे होते. सो झाले आपले मासे तयार. 10 मिनटं झालेत.
बघू शकता मस्त ग्रेव्हीला पण जाड पण आलेलं आहे. जबरदस्त शिजलेत असे. शिजले ना? हो चमचा टाकून बघला. शिजले. शिजला ना? ओके. आता मस्तपैकी आपण वाढून घेऊन शेवू. आपण आलो लेट 5 वाजल्यात. एकटेच जेवायचं. माझी पोर माझी लेक माझ्या जोडला जेवते नेहमी. पहिली लेक ना मी आम्ही दोघी जेवू आता. आम्ही तर जेवलो. मी काय माहिती थांबणार आहेत. तुम्ही मासे पकडायला जाता 4-4 तासांनी येता, मग आम्ही केवढं उशीर थांबायचं का जेवायचं? आता मग काय करू, तुला माहिती आहे चिचे आवडतात मला. नाश्ता 12ला होतो. ते झालंच. आता मासे पकडायला ती माझी हौस आहे ती. त्या मासे पकडायला लागल्यावर मला भुगतान लागत नाही. माशांसाठी सगळं विसरलेत. काय विसरलो नाही, सगळ्यांना आठवण आहे. आलो ना घरीच मासे घेऊन, विसरलो असतो तर घरी नसतो आलो. सो बघू शकता आपण भाताबरोबर मस्तपैकी आपली ग्रेव्ही आणि चिवणी आपण खाणार आहे. त्यासाठी भातासाठी आपण थोडी ग्रेव्ही करत आहे. मस्त अशी सगळी ग्रेव्ही. आणि आपण घेऊ याच्यात चिवणा. बघू शकता अंडी जवळ गाबोळी आणि तिथं ताटावर माझी लेक माझ्या जुडला बसतेच जेवायला नेहमी. टेस्ट करून बघूया आपण. या तुम्ही पण जेवायला मित्रांनो. नीट धर मोबाईल बाबू. पोर जरा नवीन आहे व्हिडिओ पकडा. कसा आहे सांग बघू. का कसं आहे बघ तोंडाने. आवडलं का? हा पहिले सावते गाय. बघू शकता अंडी परफेक्ट झाला एकदम. ग्रेव्ही एक नंबर रस्ता. जबरदस्त शिजत पण. आपण त्याला लेट आलो जेवायला मग भूक लागली. आणि मासे चव एवढी भारी आहे ना, ताजे ताजे मासे जबरदस्त. बघितलं तुम्ही रेसिपी काय काय टाकलं आपण. फक्त मीठ मसाला, एक कोकमचा तुकडा, तेल, हळद, सॉरी चिंच. म्हणजे 5-10 मिनिटाची रेसिपी आणि साफ पण झटपट होता. तर मित्रांनो कशी वाटली रेसिपी आणि कसे मासे साफ केले कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि जेवायला आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, एन्जॉय करा. चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करत राहा. या जेवायला मित्रांनो.